तर मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट ही मशीन वापरण्याचं ठरवलं आहे। मात्र या मशीनच्या वापरावर राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय। विरोधकांना पाडण्यासाठी या मशीनचा वापर केला जातोय का? विरोधकांना याबाबत का सांगितलं नाही असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले। आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणले, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही। मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही, हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही। आणि हे नव्याने तुम्ही आता हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे? म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेले नाहीयेत निवडणूक आयोग। जे त्यांना हवंय ते करतायत, ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीयेत। अर्थात आत्ताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय। हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं? यातनं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे। आता ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्यांना सांगता की क्लिअर आहे, बरोबर की नाही, दाखवता की नाही। हे आतापर्यंतची प्रथा आहे। हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं। ह्याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे। आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं। असं ही कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत? थेट जाऊयात, आमदार प्रसाद लाड आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रसादजी, राज ठाकरेंनी गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केलेले आहेत, आपली पहिली प्रतिक्रिया। प्रिंटिंग ऑक्झिलरी डेव्हलपमेंट युनिट नावाची ही जी मशीन आली आहे, हे नवीन प्रकार नाही आहे। ह्याच्या आधी देखील तुम्ही कोणाला मत दिलं ह्याची प्रिंटआउट येत होती। डेव्हलपमेंट प्रमाणे नवीन ज्या डेव्हलपमेंट आयटी क्षेत्रात होतात त्याप्रमाणे ते अपग्रेड होत राहतं। मला वाटतं की ठाकरे ब्रदर्स हे निवडणुकीपूर्वी हरण्याचं एक कुठलं तरी साधन शोधत असतात। त्यांना माहिती पडतं ज्या वेळेला वातावरणामध्ये आमच्या विरोधात वातावरण आहे, आम्ही निवडणुका हरणार आहोत, तर पूर्वी त्यांनी अनेक अशी मतचोरीचं केलं, मग ईव्हीएम वर केलं, आता ह्या पाडू मशीनवरती त्यांनी, ह्याचा जो शॉर्ट फॉर्म येतो तो पाडू येतो, प्रिंटिंग ऑक्झिलरी डेव्हलपमेंट युनिटचा। त्यामुळे यांना कळलेलं आहे पाडूच्या माध्यमातून आम्ही पडणार आहोत आधीच। त्यामुळे हे आधीच पडण्याच्या आधी बोंबाबोंब करून जनतेची दिशाभूल करतायत। माझं मत आहे की या सगळ्या बाबतीतली प्रक्रिया निवडणूक आयोगाने केलेली होती। नसेल केली तर अजूनही वेळ आहे, त्यांनी निवडणूक आयोगाशी पक्ष म्हणून चर्चा करावी, मीडियाशी बोलून हा वाद किंवा हा जो प्रश्न आहे सुटणार नाही। त्यांनी स्वतः या विषयामध्ये पडावं आणि स्वतःचा जो बेस तयार करतायत हरण्याचा तो त्यांनी करू नये, कारण जनतेने ठरवलंय की निवडणूक तुम्ही हरलेला आहात। प्रसादजी, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट पाडू ही जी काही मशीन आहे तिचा जर वापर करायचा होता तर विरोधकांना कल्पना का देण्यात आली नाही असा प्रश्न राज ठाकरे यांच्याकडून उपस्थित कोणी म्हटलं विरोधकांना कल्पना देण्यात आली नाही? राज ठाकरे यांनी म्हटलं। अगं ते म्हटले म्हणजे काय जग खरं झालं का? राज ठाकरे जे म्हणतील ते काय खरं असतं का सगळं? निवडणूक आयोगाशी चर्चा करा, निवडणूक आयोग काय बोलताय ते बघा आणि त्यानंतर त्या बाबतीतला निर्णय आपल्याला घेता येईल। पण प्रसादजी, निवडणूक आयोगाने बऱ्याच गोष्टी शिथिल केल्यात असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय की जेव्हा प्रचारासाठी तुम्ही घरोघरी जाऊ शकता, ही देखील जो काही नवीन नियम निवडणूक आयोगाने आणलाय हा देखील सरकारला मदत करण्यासाठी आणलाय का, असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला। नाही असं नाही। आता तुमचे कार्यकर्ते नसतील आणि घरी घरी जर जाऊ शकत नसाल तर हा तुमचा फेल्युअर आहे, आमचा फेल्युअर नाहीये। आमचे कार्यकर्ते घरी घरी जात आहेत, आमचे कार्यकर्ते लोकांना भेटतायत, आमचे कार्यकर्ते जनतेशी बोलतायत। तुम्ही जर जात नसाल तर हा तुमचा फेल्युअर आहे, आमचा फेल्युअर नाहीये, तुमच्या कार्यकर्त्यांचा फेल्युअर आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 24/7/365 डे जनतेमध्ये असतो, जनतेची सेवा करतो, जनतेला मदत करतो आणि त्याच पद्धतीत ती मदत करत राहते आणि त्याचं जे आम्हाला जे फळ मिळतं ते निवडणुकीमध्ये विजयामध्ये रूपांतर होतं।
प्रसादजी धन्यवाद. न्यूज 18 मराठीशी आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. तर तुमच्याकडे कार्यकर्ते नसतील तर हा तुमचा फेल्युअर आहे अशी प्रतिक्रिया आमदार प्रसाद लाड यांनी दिलेली आहे. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. निवडणूक आयोगाची भूमिका सरकारला फायदा कशी होईल अशी आहे असं देखील वक्तव्य राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेलं. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार प्रसाद लाड म्हणालेत की तुमच्याकडे जर तितके कार्यकर्ते नसतील तर हे तुमचं फेल्युअर आहे. आमच्याकडे 24 तास काम करणारे 365 दिवस काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की आमचे कार्यकर्ते 24 तास काम करतात. त्यामुळे हे तुमचं फेल्युअर आहे असं वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. तर निवडणूक आयोगावर राज ठाकरे यांनी घणाघाती टीका केलेली आहे. शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि त्यावरच निवडणूक आयोगानं प्रचार संपल्यानंतर देखील घरोघरी जाऊन तुम्ही भेटू शकता हा नवीन नियम सांगितलेला होता आणि त्याच नियमावर राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. मतदानाच्या आदल्या दिवशी भेटण्याची नवीन प्रथा, ही नवीन पद्धत आली कुठून असा प्रश्न राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलाय. सरकारला जे हवं त्यासाठी निवडणूक आयोग काम करताय का असा गंभीर आरोप देखील राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलाय. मतदारांना भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही. म्हणजे जी काही प्रचारासाठी पत्रकं पक्षाकडून वाटली जातात ती तुम्ही वाटू शकत नाही. फक्त तुम्ही मतदारांना घरोघरी जाऊन भेटू शकता